प्रेक्षकांक नमस्कार. इष्टानो भलायकीच्या मॉडर्न युगातल्या कार्यावळीन तुमका उर्बे भरीत येवकार. फाटल्या काय सप्तका सावन लिव्हर सिरोसिस आणि मॉडर्न होमिओपॅथीच्या खासा परिसंवादाक सुरुवात झाल्या. मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने तुमका गंभीर दुयेसाविषयी मार्गदर्शन करतात. लिव्हराच्या बाबतीत बहुमूल्य अशी माहिती दितना ताणी हे दुयेस जावपा फाटली कारणां स्पष्ट केल्यात. समाजान जलद गतीन जिवितान येवपी नव्या ट्रेंड्सा खातीर लिव्हर सिरोसिसाचे प्रमाण वाढत आसा. खास करून आधुनिक जीवनशैलीन सोरो पिवप प्रतिष्ठेचे लक्षण म्हणून मानतात. पण हाका लागून लिव्हराचे खूप मोठे लुकसाण जाता. शरीराक सांभाळून दवरपी हे महत्वाचे अवयव आपली कार्यक्षमता वगडावन बसता. कितल्याशाच महत्वाच्या कार्यापैकी कुडीतल्या विखारी घटकांक उत्सर्जित करपाचे काम करपी लिव्हर निरुपेगी जाता. हाचो परिणाम म्हूण आमची कूड विखारी घटकांचे घर जाता. कुडीन वजनदार अशा आसपी लिव्हराचे सोरो आणि पोन्न्या कामिणी खातीर जावपी लुकसाण पिडिताचे पुराय जिवितच धोक्यान हाडटा आणि त्या मनशाक बेगीन मरण येता. तुमचे लिव्हर एकदम निरोगी आसपा खातीर आहार आणि व्यायाम या गजालींकडेन गंभीरतायेन लक्ष दिवंक जाय म्हूण ह्या कार्यावळी वरवीं संदेश दितना तुमकां शिटकावणी मेळटा. तुमच्या कुडीक बरें आणि वायट कितें हाची जेन्ना तुमकां जाणीव जातली तेन्नाच तुम्ही तुमच्या कुडीची योग्य तरेन काळजी घेतले, ना जाल्यार तुम्हीच तुमच्या कुडीक त्रास दितले. या दुयेसाचे निदान निमाण्या खिणाक जाता आणि ताका लागून कुडीतल्या हेर अवयवांचे मोठ्या प्रमाणात लुकसाण जाता. देखून होमिओपॅथी वखदांचो उपचारूच हांगा परिणामकारक ठरता. कसलेच तरेचो सायड इफेक्ट जायना आशिल्ली उपचार पद्धत आणि तातूंतले डॉक्टर विजय कुमार माने सरांचे फाटल्या 20 वर्सांचे संशोधन आयच्या काळात लिव्हर सिरोसिस या खर दुयेसा आड झगडपाक पिडितांक उपेगी ठरता. पिडितांक एडमिट जावपाची गरज नसता. तांच्या दिसपट्ट्या कामान कसलेच तरेची बाधा येनासतना वखदां आणि उपचाराचो वापर करतात. लिव्हर ट्रान्सप्लांट सारकिलो खूप खर्चीक उपचार टाळूं येता. हे मॉडर्न होमिओपॅथीचे पिडितांचे अनुभव माने सरांच्या संशोधनाच्या खरेपणाची पावती दिता. इष्टानो, मॉडर्न होमिओपॅथीच्या या खासा कार्यावळींतल्यान तुम्ही लिव्हर सिरोसिस या खर दुयेसाची आनीकय माहिती करून घेवची अशें आवाहन आमी करता. इष्टानो, या कार्यावळीच्या शेवटाक सदा भशेन तुमकां एक प्रश्न विचारतले. या प्रश्नाची जाप तुमकां लिव्हर सिरोसिस दुयेसाविशीं जागरूक दवरतली. तेच परी मॉडर्न होमिओपॅथी कडल्यान तुम्ही रोख इनाम आणि स्मृतिचिन्ह मेळोवंक शकतले. तेन्ना लक्ष दियात आणि आयकयात मॉडर्न होमिओपॅथीची खासा कार्यावळ भलायकीचे मॉडर्न युग. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजाररूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. आरोग्याचा मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. गेले काही भाग आपण लिव्हर सिरोसिस या दुर्धर आजाराबाबत माहिती करून घेतोय आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने सर. सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. नमस्कार. तर सर, आपण जसं लिव्हर सिरोसिस या संपूर्ण आजाराबद्दल माहिती करून घेतोय, गेल्या भागामध्ये ज्या प्रकारे आपण सौ आशा मेटी यांचा एक अनुभव जो होता तो बघितला होता, त्या कशा प्रकारे या संपूर्ण आजारातनं तुम्ही त्यांना बरं करताय, मॉडर्न होमिओपॅथी उपचार पद्धती त्यांना कशा प्रकारे लागू पडते, या सगळ्याविषयी आपण तुमच्याकडनं माहिती करून घेतलेली आहे. तर प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की ज्या प्रकारे आपण त्यांचा अनुभव बघितला आहे, तर त्यांच्या या खडतर काळामध्ये, या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांचा सुद्धा एक अनुभव आहे. त्यांना सुद्धा त्यांचं म्हणणं मांडायचं आहे, कशा प्रकारे त्यांनी हा सगळा अनुभव मांडलेला आहे. आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत. नमस्कार, माझं नाव निलेश रमेश मेटी. ही माझी आई आहे. हिला ॲक्च्युली लिव्हर सिरोसिसचा प्रॉब्लेम होता. म्हणजे तिला एक 10-15 वर्षापूर्वी कावीळ झाली होती पोटामध्ये. पण त्यावेळेस तर तिचं औषधांनी निदान पूर्णपणे बरं झालं नव्हतं. कंटिन्युअस डोळ्यावर झोप येत राहायची आणि तिला म्हणजे असं एखादी गोष्ट तिला डबल असं तिला दिसायची म्हणजे. तर मग नंतर आम्ही लिव्हर स्पेशलिस्ट आमचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे आम्ही गेलो. तर डॉक्टरांनी आम्हाला शेवटी असं सजेस्ट केलं की त्यांचं लाईफ जास्त काळ नाही आहे, हार्डली 5 ते 6 महिने जास्त असू शकेल. नेमकं त्याच पिरियडमध्ये माझ्या धाकट्या भावाचं लग्न ठरलेलं होतं, म्हणजे आधीच जानेवारीमध्ये. पण आईचं हे नेमकं फेब्रुवारी-मार्चमध्ये हा उद्भवला आजार. त्याच्यामध्ये मग आम्हाला डिसिजन डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्ही एकतर लग्न अलीकडे घ्या. त्याच पिरियडमध्ये आम्हाला वर्तमानपत्रामध्ये जी
डॉक्टर मानेंची आम्हाला होमिओपॅथीची जी ॲड आम्ही बघितली, डॉक्टर विजयकुमार माने यांच्या मॉडर्न होमिओपॅथी मध्ये आम्ही गेलो. तिथं आम्ही ट्रीटमेंट त्यांना पूर्ण रिपोर्ट दाखवले. मग त्यांनी रिपोर्ट्स बघून त्यांनी असं ठरवलं की तुम्ही जे तुम्हाला जे लिव्हर ट्रान्सफर करावं लागणार त्याची काही जरूर पडणार नाही आहे. तर आम्ही मग लगेच 15 दिवसाचं डॉक्टरांकडनं औषध घ्यायला सुरुवात केली. 15 दिवसामध्येच आम्हाला असं आढळून आलं की तिची जी डोळ्यावरची जी येणारी झापड, झोप आणि काही वेळेस ती अशी चालता ती म्हणजे डायरेक्ट कलंडणं वगैरे असे जे प्रकार तिला व्हायचे ते इमिजिएटली बऱ्यापैकी प्रमाणात कमी झाले. तर आम्हाला असं आढळून आलं की आम्ही जी ट्रीटमेंट घेतो आहे ही आम्ही योग्य दिशेने घेतो आहे. तर मग आम्ही असं ठरवलं की अजून 1 महिना आम्ही ट्राय करावा की कशाप्रमाणे त्यांची इम्प्रूव्हमेंट होती ज्या आजाराची. तर जसं आम्ही महिने घेत गेलो त्या पद्धतीने मग आमचं तिच्यामध्ये बऱ्याच प्रमाणे इम्प्रूव्हमेंट दिसायला लागली. आणि जे आम्हाला ज्या डॉक्टरांनी जे सांगितलं होतं माझ्या भावाच्या लग्नाविषयी, तो प्लॅन आम्ही काही म्हणजे डिस्टर्ब न करता ज्या वेळेस लग्न ठरलं होतं त्यावेळेस आमचं लग्न पार पडलं आणि व्यवस्थित पार पडलं. मेन म्हणजे लग्न बाहेरगावी होतं. पुण्यापासून जवळजवळ 600-700 किलोमीटर अंतरावर जे लग्न होतं ती घरी आली. त्यामुळे डॉक्टरांचे आम्ही जेवढे आभार मानावं तेवढे कमीच आहे. त्यानंतर जे आम्ही औषधांना जी सुरुवात केली त्याची आम्हाला आतापर्यंत कुठल्याच ह्याला म्हणजे असं आम्हाला की तिचं तब्येत ढासळती असं आम्हाला कधी आढळलं नाही. म्हणजे दिवसेंदिवस तिची प्रगतीच होत गेलेली आहे. आणि तिची आत्ता अशी कंडिशन आहे की ती एकटी कुठंही फिरू शकते. आधीचा प्रॉब्लेम असा व्हायचा की तिला एकटीला बाहेर कुठं पाठवायचं हे आमच्याकडे शक्यच नव्हतं. तिच्याबरोबर एक माणूस दरवेळेस लागायचाच. पण आता अशी कंडिशन आहे की ती एकटी कॉलनीमध्ये म्हणा, सोसायटीमध्ये म्हणा, ती एकटी फिरू शकते. तर डॉक्टरांचे फार मोठे आभारी आहेत की आम्हाला त्यांच्याकडनं हे तिच्यासाठी जे जीवदान मिळालं ते आम्हाला लाख मोलाचं आहे. डॉक्टरांनी आम्हाला हेही सांगितलं की आम्ही डॉक्टरांकडून 15 वर्षाचं तिला एक्स्ट्रा जीवन तिला मिळालेलं आहे. तर त्याच्यासाठी मी त्यांचे फार आभारी आहेत. असे जे आजार आहेत म्हणजे माझ्या आईचे जे लिव्हर म्हणा किंवा अजून त्याच्या व्यतिरिक्त कुठले दुसरे आजार, किडनी म्हणा, काही म्हणा, तर ह्याचे तुम्ही मॉडर्न होमिओपॅथी यांच्याकडून तुम्ही ट्रीटमेंट घ्या जेणेकरून तुम्हाला तुमच्या रुग्णांचे आजार पूर्णपणे बरे होऊन ते चांगले जीवन जगू शकतील. तर आपण आत्ताच ऐकलं की कशा प्रकारे आशा मेटेंचे नातेवाईक आहेत त्यांचा सुद्धा अनुभव राहिलेला आहे. आपण अशा प्रकारचा त्यांचा अनुभव आहे तो यापुढेही जाणून घेणार आहोत. परंतु लिव्हर सिरोसिस या आजाराबद्दल, त्याचे साईड इफेक्ट्स किंवा इतर सगळ्या गोष्टींबद्दल आणखीही मार्गदर्शन आपण करून घेणार आहोत. इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. सल्ला व मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकांवर मिस कॉल करा. 703-883-3881, 703-883-3882. समुपदेशन व मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा. दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, मडगाव, नागपूर, नांदेड. संपर्क क्रमांक 973-033-9009, 937-272-8009. टोल फ्री क्रमांक 180-012-180-09. वेबसाईट www.modernhomeopathy.co.in. ईमेल IDs info@modernhomeopathy.co.in. Kidney Care Clinic @gmail.com. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा. तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे. त्यांचं करिअर,
जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न युग या आपल्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. सर, आपण लिव्हर सिरोसिसबद्दल बोलतोय. आपण आशा मेटे यांची ही जी केस आहे संपूर्णपणे ती डिस्कस करतोय. त्यांचा आपण अनुभव बघितला कशा प्रकारे आहे, त्यांच्या नातेवाईकांचाही अनुभव आपण जाणून घेतोय, यापुढेही घेणार आहोत. मला तुम्हाला विचारायचं आहे, ज्या प्रकारे ही आव्हानात्मक एक केस तुमच्यासमोर आली होती, एक संपूर्ण त्यांनी आशा सोडून दिली होती जगण्याची, आणि अशा वेळेला त्यांना एक नवीन आशा मिळाली जीवनाची, हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. तर अशा वेळेला हे सगळे उपचार घेताना त्यांना कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स जे आहेत त्याला सामोरं जावं लागलं का? बरोबर. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे त्यांना एक जीवनाची आशा मिळाली, अधिक त्यांना नवीन जीवन पण मिळालं. अच्छा. कारण आपण बघितलं की त्यांच्या पूर्वीच्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं, जे पुण्यामधले लिव्हर ट्रान्सप्लांट तज्ञ आहेत, की त्यांना 2-3 महिन्याचं लाईफ आहे, आणि आपण त्यांना एवढं एक्सटेंडेड लाईफ दिलं आणि आता त्या सामान्य जीवन जगायला लागले आहेत. बरोबर आहे. हे होत असताना मी अभिमानानं सांगू शकतो की आपल्या उपचार पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाहीत. अच्छा. एक तर आपली ट्रीटमेंट ही ओपीडी बेसिस आहे, बरोबर, त्याला कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाहीत. किंबहुना जे आधीच्या कन्व्हेन्शनल उपचार पद्धतीमुळे होणारे जे साईड इफेक्ट आहेत ते आपल्या उपचार पद्धतीनं पूर्णपणानं नाहीसे होतात. जसे दिवस जातील, जसं आपल्या औषधाचा परिणाम पेशंटच्या शरीरावर होत जाईल आणि पेशंट त्यामधून रिकव्हर होत जाईल, तसे पूर्वीच्या औषधांचे दुष्परिणाम सुद्धा आपल्या उपचार पद्धतीमुळे निघून जाऊ लागतात. अच्छा. नक्कीच. जसं तुम्ही म्हटलात की आपल्या उपचार पद्धतीमुळे आधीचे जे साईड इफेक्ट्स आहेत किंवा होत आहेत तेही जाऊ शकतात. तर अशा वेळेला बाकीच्या ज्या पॅथीज आहेत त्याच्यामुळे अशा प्रकारे जेव्हा आपण ट्रीटमेंट घेत असतो, असं बघायला गेलं तर आपण ॲलोपॅथीमध्ये जर का बघितलं तर असं एक्झॅक्टली लिव्हरला प्रोटेक्ट करेल अशाच गोष्टी औषधात्मक देण्यात येतात. तर अशा वेळेला याचे पण बरेचसे साईड इफेक्ट होतात. जसं आपण मगाशी म्हटलं की क्रोसिन सारखी एक नॉर्मल पॅरासिटामॉल जी आहे ती सुद्धा लिव्हरला एवढ्या मोठ्या प्रमाणात अफेक्ट करू शकते जर का. तर हे सगळे साईड इफेक्ट्स जे आहेत ते कशा प्रकारे असतात आणि त्यांना आपली मॉडर्न होमिओपॅथी कशा प्रकारे मात करू शकते त्याच्यावर? जसं आपण बघितलं की पॅरासिटामॉल जर समजा सातत्यानं 1 महिनाभर खाण्यात आलं, महिना सव्वा महिना, तर लिव्हर सिरोसिसकडे लीड करतात. जसं NSAIDs जे आहेत ते ड्रग्ज किडनी फेल्युअर घडवू शकतात. बरोबर. तर हे जे साईड इफेक्ट्स आहेत हे साईड इफेक्ट आपल्या औषधामुळे पूर्णपणानं नाहीसे होतात. समजा आता साईड इफेक्ट जर झाला की लिव्हर सिरोसिस हा साईड इफेक्ट झाला समजा, तर लिव्हर सिरोसिस आपल्याकडनं बरा होतो. त्या अनुषंगानं जे साईड इफेक्ट समजा टेम्परेचर येणं, डोकेदुखी राहणं, अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत, किंवा पोट दुखणं, ह्या गोष्टी आपल्या उपचारामुळे आटोक्यात येतात आणि त्या नाहीशा होतात. होमिओपॅथिक मेडिसिन जे आहे ते पोटेंटाइज फॉर्म मध्ये आहे, क्रूड फॉर्म मध्ये त्याच्यामध्ये काहीही मेडिसिन्स नाहीत. दुसरी गोष्ट हे हर्बल बेस्ड मेडिसिन्स आहेत आपले, त्याच्यामध्ये केमिकल्स किंवा मिनरलचा कुठल्याही प्रकारे वापर केलेला नसतो. किंवा जसं ॲलोपॅथीमध्ये स्टिरॉइड्स वापरले जातात तशा प्रकारची होमिओपॅथीमध्ये कुठलीही औषधं नाही आहेत, त्यामुळे त्याचा वापर इथं होत नाहीये, त्यामुळे त्याला साईड इफेक्ट नाही आहेत. आणि जे साईड इफेक्ट झालेले आहेत ते साईड इफेक्ट दिवसेंदिवस कमी कमी करणं आणि नाहीसं करणं हे काम होमिओपॅथीनं अतिशय चांगल्या पद्धतीनं होतंय. आणि पेशंटला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता अशा प्रकारे आपण त्याचे साईड इफेक्ट दूर करू शकतो. आणि रुग्ण जो आहे हा टुवर्ड्स नॉर्मल्सीकडे, म्हणजे सामान्य आयुष्याकडे जातो. जसं आपण अशा मीटिंगचं बघितलं की आता त्या सामान्य आयुष्य जगतात, घरी राहतात, औषध उपचार आपले घेतले त्यांनी, बरं वाटतं त्यांना, कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स नाहीत, त्यांचे जे डेली रुटीन ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या चांगल्या प्रकारे तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे पथ्य जी आहे ते तुम्ही सांगता ती फक्त एक फॉलो केली. पथ्य फॉलो करणं आणि आमची औषधं जी आहेत जी लिक्विड फॉर्म मध्ये औषध असतात, ठराविक फ्रिक्वेन्सीने दिवसभरामध्ये घ्यायचे असतात. आणि आपल्या औषधाचं एक वैशिष्ट्य आहे, फक्त 1 चमचा पाणी आणि त्याच्यामध्ये काही औषधांचे ड्रॉप्स, म्हणजे टोटल क्वांटिटी त्याची 5 ml 5 ml एवढीच होते. तेवढीच क्वांटिटी 5 ml औषधच फक्त एका वेळेला घ्यायचं असते, दिवसातल्या ठराविक 5 किंवा 7 वेळेला. म्हणजे वास्तवात फक्त 5 चमचे किंवा 7 चमचे पाण्याबरोबर घ्यायचं एवढंच औषध आहे आपलं. औषधं खूप भरपूर आहेत, असं काहीच नाही, हेवी डोसेस पण नाही. नक्कीच. जसं आपण आता हे उदाहरण पाहतोय मेटींचं, त्याच्यावरनं मला जस्ट तुम्हाला असं विचारायचं वाटलं की जसं तुम्ही ह्याच्यात म्हणालात की त्यांचं प्लेटलेट काउंटही कमी व्हायला लागलं होतं किंवा इतर सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या होत्या. तर अशा लिव्हर सिरोसिसचे ज्या केसेस ज्या रेअर मोस्ट आहेत त्याच्यामध्ये तो एखादा पेशंट पूर्णपणे मल्टिपल ऑर्गन फेल्युअर किंवा ह्याच्याकडे सुद्धा जाताना दिसतो का? बरोबर. आपली अगोदर पण चर्चा झालेली आहे त्या विषयावर.